कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, भव्य असं स्टेज सज्ज झालेला आहे, संपूर्णपणे भगवा रंग त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतोय। तुम्ही आता त्याच ठिकाणी आहात, काय अपडेट्स आहेत? आसन व्यवस्था सज्ज झालेली आहे, काय नेमकं? श्रोते, आपण पाहतो की 5:30 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पार पडतो आहे आणि त्याची तयारी आपण पाहतोय की संपूर्ण व्यवस्था आणि स्टेजची पूर्ण जी काही व्यवस्था आहे ती असेल किंवा बसण्याची आसन व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी भगव्या रंगाची छटा पाहायला मिळते आहे। जे मंडप उभारण्यात आले त्यांचाही रंग भगवा आहे, शिवाय स्टेजच्या LED स्क्रीनच्या रंगापासून ते प्रत्येक गोष्टीचा रंग हा भगवा या रंगाच्या अनुषंगाने निवडण्यात आलेला आहे आणि हिंदुत्वाचा रंग हा भगवा आहे, त्याच अनुषंगाने आम्ही ही सगळी तयारी केलेली आहे असं या सगळ्या नेत्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। आपण पाहतोय की लोककलांचं सादरीकरण एका बाजूला होते, स्टेजच्या डाव्या बाजूला ती व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर मुख्य स्टेजच्या उजव्या बाजूला आणखी एक छोटीखानी स्टेज उभारण्यात आलेला आहे, जिथे देशभरातील साधू संत आणि महंत त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे, त्यांच्या बसण्याची आसन व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। हळूहळू या मंडपामध्ये आता कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सगळे राज्यभरातून येणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून, महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आता दिल्या जात आहेत। 5:30 वाजण्याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे, कारण याच भव्य अशा स्टेजवरती शपथविधीचा सोहळा जो आहे तो या डोळ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना अनुभवता येणार आहे आणि प्रोटोकॉलनुसार सगळ्या निमंत्रितांना जे काही निमंत्रण देण्यात आलेले आहे त्यांच्या बसण्याची आसन व्यवस्था केल्यानुसार स्टेजच्या अगदी समोरच्या भागामध्ये आपण पाहतो की पहिल्या रांगेमध्ये काही महत्वाची कुटुंब, ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असलेले देवेंद्र फडणवीस यांचं कुटुंबीय असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण कुटुंबिया बसण्याचा मान जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर माजी मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्या सुद्धा बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या रांगेमध्ये अद्याप तरी दिसत नाहीये, कारण त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं। या भव्य अशा स्टेजच्या समोरच महाराष्ट्र आता थांबणार नाही असा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत। धन्यवाद या माहितीसाठी। एक महत्त्वाची